4 राज्यात विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चपराक बसली असून परिवर्तनाची सुरुवात झाली आहे। खोटी आश्वासनं देऊन भाजप सरकार सत्तेवर आलं। शेतकरी, बेरोजगारी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा ऱ्हास, समतेचा विचार या सर्व बाबींचा विचार केला जाणार असून आगामी निवडणुकीत विचारांची लढाई होणार आहे, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी केलंय। साई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित केला होता। त्यावेळी रोहित पवार बोलत होते। 91ची जी लढाई झाली ती कदाचित लोक म्हणतात विचाराची लढाई होते आणि यंदाची पण ती विचाराची लढाई असेल, कारण शेवटी इथं व्यक्ती कोण याच्यापेक्षा एक विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण लढणार आहोत आणि ते फार मनापासून आम्ही लढणार आहोत आणि बीजेपी आणि शिवसेनेच्या विरोधात आम्ही सर्वजण आहोत आणि इथं असणारे लोक त्यांच्या विरोधात आहेत। त्यामुळे जो बीजेपीचा उमेदवार समोर येईल त्याचे हार ही झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच तुम्हाला आत्मविश्वासाने आज सांगतो। यावेळी डॉक्टर इंद्रकुमार भिसे, प्राध्यापक मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, अमजद पठाण, राजेंद्र पवार, हनुमंत पाटील, प्रशांत पाटील, भगवान गीते, वैजनाथ पोले, सुनील कोठारी, नगरसेवक पवनराजे राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, संजय वराठ, शरद भोरे, कैलास हजारे, बापूसाहेब शिंदे, नरेंद्र जाधव, प्रकाश काळे, विजय धुमाळ, विश्वनाथ राऊत, अनिल बाबर आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना युवा नेते रोहित पवार म्हणाले की या मतदारसंघात 25 वर्षापासून भाजपचा खासदार, आमदार आहे। कार्यकर्ता संवाद यात्रा मतदारसंघात करून बूथ कमिटी कार्यरत करून शेवटच्या पातळीवर पोहोचून भाजप सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्यांची कशी फसवणूक केली आहे याचा पाढा वाचून परिवर्तनाची लढाई केली जाईल, असं पवार म्हणाले। आपला जो कार्यकर्ता मेळावा होता त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो आणि तिथे आपण काही अभ्यासक लोक त्याच्यामध्ये फिरामल सर इथं आलेले, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। देशात आणि राज्यात काय चाललंय, कसं बीजेपी सरकार कुठं कुठं चुकतंय आणि याच्यामध्ये आपण करत असताना फक्त ते राजकीय भाषण ठेवलं नाही, तिथे असणाऱ्या युवकांना, तिथे कार्यकर्त्यांना खऱ्या काय गोष्टी आहेत अभ्यासकाकडनं कळायला पाहिजे याचा प्रामाणिक प्रयत्न केला। तर आज आम्ही इथं राष्ट्रवादीच्या माध्यमातून केला आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथं आपल्याला बूथ कमिटी ही पुढे स्ट्रॉंग केली पाहिजे। तिथं लोकांपर्यंत आपल्याला एखादा विषय हा नेण्यात थोडंसं सोपं झालं पाहिजे। हे कार्यकर्ते आपलं हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब जर आपल्या पाठीशी असेल तर ही येणारी लोकसभा आहे ती जास्तीत जास्त मताधिक्याने आपण हे जिंकू असा आम्हा सर्वांना विश्वास आहे। तर कदाचित आपल्या सर्वांना त्याचा अंदाज असेल, फक्त आज नाही तर उद्या त्यांचं नाव हे डिक्लेअर केलं जाईल। कारण शेवटी आपले जे पक्ष अध्यक्ष असतात तिथे असणारी कमिटी असते, त्यांनी ते ऑफिशियली डिक्लेअर केल्यानंतरच आम्हाला ते नाव खरं तर घेता येतं। त्याचा अंदाज कदाचित आपल्या सर्वांना असेल। एक ताकद उमेदवार हा इथं दिला जाईल आणि आम्हाला विश्वास आहे तोच उमेदवार निवडून येईल। यावेळी किशोर मासाळ, इंद्रकुमार भिसे, प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी देखील मार्गदर्शन केलं। यानंतर काही व्याख्यात्यांचं व्याख्यान होऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रश्नोत्तरं केली गेली। आभार प्रदर्शन अमजद पठाण यांनी केलं। प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, जामखेड।